ही गोष्ट विनंती. पोरांना एक आवर्जून गोष्ट सांगतो, रील स्टार होण्याच्या नादात स्वतःच रिअल स्टार विसरसाल असं काम करू नका. कारण गोष्ट काय माहितीये का, दरवर्षी जयंती ती महापुरुषावर आपण बोलतो, पण घेतलं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ज्याने ज्याने महापुरुष वाचले तीच लोक खऱ्या अर्थाने कुठतरी पुढे येतात. कुठली गोष्ट लक्षात घ्या, विचारमंचावर यायला सत्ता लागते. विचारमंचावर तुम्हाला बसायचं सत्ता लागते. सत्ता प्रत्येकाच्या नशिबात येत नाही भाऊ. विचारमंचावर सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. मालमत्ता तर तू काय रेतीचा ट्रॅक्टर चालवणार का? हा, लोकांच्या मुंढ्या मोडणार, काय करणार? नाहीये. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा. समाधानाची झोप कधी येते माणसाला? मी लोकांना किती मदत केली आणि लोकांनी मला किती मदत केली. पण मी केलेली लोकांना मदत, लोकांनी मला केलेल्या मदतीपेक्षा जेव्हा यादी मोठी बनते का, तेव्हा समाधानाची माणसाला झोप लागत असते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यासाठी विनंती एकच आहे, बाय हो, सुनाला काही ताण देऊ नका. कळलं का? पहिले जुन्या काळात सासूचं वय झालं म्हणून सासू गचकायची, आता सून बी गचकायली. कोण कधी मरल सांगता येत नाही. बोलता बोलता गेला आहे का नाही? वांदेच सध्या. तर बाबा 50-60 वर्षाचा विषय, कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, उद्योग करा, व्यवसाय करा, पैसे कमवा. व्हॅल्यू पैशाचीच आहे. समजा कांगणेसर आता स्प्लेंडर गाडीवर इथं आली असते, नाही असे डोळे चळतू भरायले असते आणि मी मोटिवेशन द्यालो, ऐकणार तू? नाही. ते व्हॅल्यू त्या गाडीचं आहेच. लोक 60,000 देतात, ते 20,000 फॉर्च्युनरचे. कळलं का? हे व्हॅल्यू आहेच. लोक बाबा आम्हाला राजकारणात जायचं तर तुमच्या सारख्या लोकांच्या मागे आम्ही राहू. करा जरा पदवीधर बिदवीधरची तयारी करा, बाकी आम्ही आहेत. कारण हे इंस्टाग्रामवर युट्यूबवर बोलण्यापेक्षा सभागृहात बोललं ना तवा. कारण काय होतं, एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणून फायदा नाही. त्यासाठी रणरणत्या उन्हामध्ये फिरावं लागतंय. मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आता इथं बसलेले शेतकऱ्यावर एवढं छान बोलले ते. नोकरी लागल्यावर तुझी बायको घेऊन समजा तू कळमनुरी हिंगोलीला गेला आणि तिथे एखादा शेतकरी मेथीची जुडी विकत असेल आणि तुझ्या बायकोला, त्या बायकोने विचारलं समजा त्या भाजीपाल्यावाल्याला, मेथीची जुडी केवढी आली, आणि ते म्हणलं 10ला आणि तुझी बायको 5ला म्हणली का, पहिले तिच्या कानाखाली टाकायची हिंमत ठेव, म्हणजे तू भारी आहे. आपल्याने आपल्या लोकांना मोठं करा, पहिले आपण त्याचा भाव करू नका. पहिलं आपलं एक उत्तरदायित्व आहे. सरकार तर ठोकायलाच बसले. हे पहा, सरकारमध्ये असो का विरोधी पार्टीत असो, सर्व सारखेच आहेत. आपल्या मराठवाड्यात गाजलेला आकडा आहे 12. बाकीचे पुढचे पर्याय मी लावणार नाही. राजकारण कुठलंही घ्या, ते 12च. आपण त्याच्यावर बोलायचं नाही. आणि मी प्रत्यक्ष कधीच बोलत नसतो. आपलं काम क्लास घेणे, लेकरं शिकवणे. आणि पोरांनाही विनंती करतो की बाबा, राजकारणाच्या नादी लागा, तात्पर्य कोणत्याही नेत्यासोबत राहा, पण खऱ्या अर्थानं तुमचं कल्याण होत असेल तर. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे तो एक काम आहे, साहेबांना शब्द दिला तर त्यांनी तो पाळला पाहिजे. त्यानेच आपला कार्यक्रम ठोकू नये. साहेब डेंजर असतात. तुला बी हो म्हणतात, दुसऱ्या बी हो म्हणतात. ही बी रियालिटी आहे. म्हणजे सांगा, आणि तुम्ही बी, म्हणजे कारण आहे बाबा, आपल्या गावातलं पोरगं एखादं मोठं झालं तर त्यानं काही केलं पाहिजे. पत्ते करत असताना पहिल्यांदा आपण काय करतो, नेहमी डायलॉग आणतो की नेते लोकांनी हे केलं, ते लोकांनी हे केलं. पण लक्षात घ्या, जेव्हा इलेक्शन होते का, त्या इलेक्शन मध्ये 2च नावं तुमच्या लक्षात असतात, पैशावाली. हे इकडे काढू उभे तुम्ही, रामभाऊवरती या, तुम्ही स्टेजवर या. बाकीच्या इकडे मरा, मामावरती या, स्टेजवर या, काय हरकत नाही. मामा इकडे स्टेजवर या. हा, बाकी इकडे बसा. म्हणजे आपण बाजूला उभं राहिल्यावर काय होतं, आपल्या डोक्यात एक फिलिंग होती की मी जरा यायच्यापेक्षा बरा आहे. काही धतुरा बरा नाही, तो आमच्या सारखाच आहे. ती भारत माझा देश आहे, आपला नाही. आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकायसाठी असतो. बस स्टँड आपलं आहे ना, वासून टाकला कार्यक्रम, कारण ते आपलं आहे ना. शाळा आपली आहे. भिकार चोटान गाडी गाडीवर घंटी ऐकली, कारण ती शाळा आपली आहे ना. हल्लेलं पत्र याच्या गोठ्यावर नेऊन टाकलं. शाळा आपली आहे. हल्लेली फरची याच्या संडास बाथरूमच्या समोर. शाळा आपली आहे. आता हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम आपला आहे. झटकणार गेला निघून, ती बेजार होणार एकटच. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर गाद्या बरोबर ठेवायच्या,
माई सिस्टीम बरोबर ठेवायची आहे, ते बॅनर काढून ठेवायचे, हे का नाही. त्याच्यानंतर काही गालबोट लागणाऱ्याची काळजी घ्यायची, महिला बरोबर गेल्या पाहिजे, लहान लेकर बरोबर गेले पाहिजे. का? तो कार्यक्रम माझा आहे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये आपण जो शब्द वापरलाय तो माझा आहे, आपला नाही. म्हणून लेकरांना दैनंदिन जीवन जगत असताना मायबापांना पहिले हे शिकवा की हा भारत आपला नाही रे बाबा, हा भारत माझा देश आहे. आणि माझं म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. माझी म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. आपण घर माझं म्हणतो म्हणून कोणताच हरामखोर आपल्या घरात थुकत नाही, पण बस स्टँड आपलं म्हणतो. थुकणारे भिकारचोट आपलेच असतात. 150 कोटीची इमारत तयार होती, काचा कोण फोडल्या? कोपऱ्यात थुकलं कोण? सार्वजनिक शौचालयामध्ये पिंपळाचं पान काढून अलीकन तू होणार पलीकडून अख्ख्या गावाचं नाव काढलं कोण? हे केलं कोण? हा म्हणून विनंती एकच आहे बाबा की पहिले लेकराला ती नैतिकता शिकवा की मला या देशासाठी काही देणं लागते, हे तुमचं काम आहे. रविराज भैयांनी या ठिकाणी सांगितलं की बाबा राजकारणी लोकांना आपला कार्यक्रम ठोकला, राजकारणी लोकांना आपल्या गाड्या बदलल्या, राजकारणी लोकांकडे गाड्या आल्या. पण मी जरासं वेगळं सांगतो, आपल्याला राजकारणी लोकांना कमी आणि प्रशासनातल्या लोकांनी जास्त लुटले. कळलं का? आपल्याला ठोकलं कोण माहितीये का? तुमची सातबारा लिहून घेण्यासाठी पैसे कोण घेतले? नेत्याने घेतले का तिथल्या तलाट्या ग्रामसेवकांना घेतले? ऐका, मी सर्वच बोलतो थांबानं. ऐका, नाही नाही नाही, माझं म्हणणं एकच आहे. इकडे पहा, दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारील नको. समाजाप्रती उत्तरदायित्व या नात्यानं मी त्या ठिकाणी गेल्यावर मी काय न्याय देऊ शकतो ही महत्वाची भूमिका आहे. म्हणजे आजकाल मी प्रशासनात, कारण आम्ही लेकरं घडवतो, त्या लेकरांना एक वाक्य देत असतो. प्रत्येक पोरग या ठिकाणी येते बा. आल्याच्या नंतर मी गरीब होतो, मी अतिशय हालापेष्टा सहन केल्या, मला मेदचे वांदे होते, आता मी नोकरी लागलो. आणि कार्यक्रम ठोकायला कोणाचा? गरीबाचाच. ही मेंटॅलिटी आहे. म्हणजे ही गोष्ट विनंती. पोरांना एक आवर्जून गोष्ट सांगतो, रील स्टार होण्याच्या नादात स्वतःच रिअल स्टार विसरसाल असं काम करू नका. कारण गोष्ट काय माहितीये का, दरवर्षी जयंती ती महापुरुषावर आपण बोलतो, पण घेतलं काय हा फार मोठा प्रश्न आहे. आणि ज्याने ज्याने महापुरुष वाचले तीच लोक खऱ्या अर्थाने कुठतरी पुढे येतात. कुठली गोष्ट लक्षात घ्या, विचारमंचावर यायला सत्ता लागते. विचारमंचावर तुम्हाला बसायचं, सत्ता लागते. सत्ता प्रत्येकाच्या नशिबात येत नाही भाऊ. विचारमंचावर सत्ता नसेल तर दुसरी गोष्ट मालमत्ता लागते. मालमत्ता तर तू काय रेतीचं ट्रॅक्टर चालवणार का? हा, लोकांच्या मुंढ्या मोडणार, काय करणार? नाहीये. सात्विक मार्गाने कमवलेला पैसा. समाधानाची झोप कधी येते माणसाला? मी लोकांना किती मदत केली आणि लोकांनी मला किती मदत केली. पण मी केलेली लोकांना मदत, लोकांनी मला केलेल्या मदतीपेक्षा जेव्हा यादी मोठी बनते का, तेव्हा समाधानाची माणसाला झोप लागत असते. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यासाठी विनंती एकच आहे, बाय हो, सुनल काही ताण देऊ नका. कळलं का? पहिले जुन्या काळात सासूचं वय झालं म्हणून सासू गचकायची, आता सून बी गचकायली. कोण कधी मरल सांगता येत नाही, बोलता बोलता गेला. आहे का नाही? वांदेच सध्या. तर बाबा 50-60 वर्षाचा विषय, कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका. जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा, उद्योग करा, व्यवसाय करा, पैसे कमवा. व्हॅल्यू पैशाचीच आहे. समजा काँग्रेसवर आता स्प्लेंडर गाडीवर इथं आली असती, नाही असे डोळे चळत उभं राहिले असते आणि मी मोटिवेशन द्यालो, ऐकणार तू? नाही. ते व्हॅल्यू त्या गाडीचं आहेच. लोक 60,000 देतात, ते 20,000 फॉर्च्युनरचे. कळलं का? हे व्हॅल्यू आहेच. लोक